गणपती बाप्पा म्हणजे बऱ्याच जणांचा आराध्य असतो, तसं म्हणण्यापेक्षा गणपतीची पूजा केल्याशिवाय अन्य कोणतेही कार्य आपण करत नाही। प्रारंभी अगोदर कुणाला प्रारंभ केला, कुणापासून? गणपतीपासून। पण हा गणपती याला नाव किती पडले हो? गणपती, गणेश, गणराजा, सगळी नावं पडली। का पडले? हा गणांचा पती आहे, सर्व गणांचा अधिपती, म्हणून याचं नाव गणपती हे नाव दिलंय पार्वतीने। ओंकार प्रधान रूप गणेशाची, ओंकार प्रधान रूप गणेशाची, ओंकार प्रधान रूप गणेशाची, ओंकार प्रधान रूप गणेशाची। देवाची जन्मस्थान, हे देवाची जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाची, ओंकार प्रधान रूप गणेशाची। अकारत ब्रह्मा उकारत विष्णु, अकारत ब्रह्मा उकारत विष्णु, मकार महेश जानियेला, मकार महेश जानियेला, ओंकार प्रधान रूप गणेशाची, ओंकार प्रधान रूप गणेशाची, ओंकार प्रधान रूप गणेशाची। ओंकार ज्यांच्यापासून निर्मिती आहे तो ओंकार प्रधान रूप गणेशाचे, त्यांचं नाव गणेश पडले। का? गणेश सर्व गणांचा ईश्वर असं त्याचं नाव, म्हणून गणेश ही पार्वतीने दिलेलं नाव आहे। आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेश, म्हणून त्यांचं नाव गणेश पडले। आणि हा ईश्वर आहे सगळ्या गणांचा, म्हणून हे पार्वतीने दिलेलं सुंदर असं नाव आहे। म्हणून सांगतायत महाराज, प्रारंभी गणपतीचं पूजन केलं पाहिजे आणि गणपतीची पूजा केल्याशिवाय कुठल्याही कार्याला हात घालत नाहीत, हे आपण काल श्रवण केलं।